उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यामध्ये काय फरक आहे? आपल्या मालेगावमध्ये 3 वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता। अशाच प्रकारची एक घटना 5 महिन्याआधी उत्तर प्रदेशमध्ये झाली होती। यूपीच्या लखनौमध्ये एक 2 वर्षाची मुलगी तिच्या आई वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर झोपलेली होती। ते एक नराधम आला, तिचं तोंड दाबून तिला बाजूला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले। त्यानंतर ही घटना स्थानिक प्रशासनाला कळली आणि त्यांनी मुलीचा शोध घेतला। यूपी पोलिसांनी 24 घंट्यातच आरोपीला पकडलं आणि त्याचा एन्काउंटर केला। असं एकच नाही तर भरपूर उदाहरण यूपीमध्ये बघायला मिळतात। कारण यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी असे सांगितले आहे की एका ठिकाणी कोणी मुलीची छेड काढली तर पुढच्या चौकात त्याला गोळी घाला। पण आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात असं काही होताना दिसत नाहीये। महाराष्ट्रात कोणी अत्याचार केला तर त्याला कोर्टात न्या, पुरावे सादर करा, गुन्हा सादर करा आणि मग जर त्याला शिक्षा झाली तर जन्मठेपेची होईल, फाशीची तर कधीच होत नाही। आपल्या समोर मुंबईचं एक ताजं उदाहरण आहे। त्या माणसाची एवढी मोठी चूक नसताना त्याचा एन्काउंटर केला गेला। मालेगावच्या या नराधमाची चुकी सगळ्यांना माहिती आहे, तरी त्याला शिक्षा देण्यात एवढा टाइम का लागतोय? ज्या प्रकारे यूपीमध्ये बलात्काराला शिक्षा भेटते तशीच शिक्षा या नराधमाला भेटावी असं मला वाटतंय। जय महाराष्ट्र।